महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. वीरपूर ग्रामस्थांचा एल्गार. नांदे ते वीरपूर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी. नांदे ते वीरपूर गावाकडे जाणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यानं वीरपूर ग्रामस्थांनी उपविभागीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहादा यांच्याकडे निवेदन देत तातडीनं दुरुस्तीची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की वीरपूर गावाकडे जाणारा रस्ता अनेक ठिकाणी खड्डेमय झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेषतः विद्यार्थी, शेतकरी, महिला तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना रोजच्या प्रवासात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यानं रस्त्यावर पाणी साचत असून खड्डे दिसून येत नाहीत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाताना देखील मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीनं रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावे, आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण करावे आणि रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही वीरपूर ग्रामस्थांनी दिलाय. त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीची कितपत दखल घेतो याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय. बेधडक मी मराठी न्यूज साठी सुमित गिरासे, शहादा. ओके. सागर पवार, ग्रामस्थ वीरपूर कडून आम्ही आज तहसीलदार आणि पंचायत समिती BDO आणि PWD ऑफिसला आम्ही लेखी स्वरूपात निवेदन दिलं आहे. आमचं वीरपूर ते नांदे हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे आणि शाळेतील मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे आणि अत्यंत रस्ता खराब झाल्यामुळे आम्हाला नागरिकांना खूप म्हणजे समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे आमचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करून देण्यात यावा अशी आमची विनंती. ओके. अन्यथा आम्ही आंदोलन करू किंवा अन्य भूमिका करू.